नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि अत्यंत शुभ मानला जाणारा सण आहे. हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावांनी आणि प्रथांनी साजरा केला जातो. भारतात त्याला मकर संक्रांत म्हणतात, परंतु अन्य ठिकाणी लोहरी, पोंगल, उत्तरायण अशा वेगवेगळ्या नावांनी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मकर संक्रांत नेमकी कधी आलेली आहे, तिचे वाहन कोणते आहे, शुभ रंग कोणते आहेत, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या काळात केलेले दान, पुण्यकर्म आणि जप हे अत्यंत फलदायी असे मानले जातात. यावर्षी 2026 मध्ये 14 जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे. हा सण तीळ आणि गूळ यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. तिळाचे लाडू किंवा तिळगुळ बनवले जातात आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हटले जाते. म्हणजेच मनातील कटुता विसरून प्रेम आणि मधुर संवाद साधायला हवा. तीळ हे स्नेह आणि गूळ हे मधुर संबंधाचे प्रतीक मानले जाते. संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत महाराष्ट्रात स्त्रिया हळदी कुंकू समारंभ आयोजित करतात. यावेळी विवाहित स्त्रिया एकमेकींना घरी बोलावून तिळगुळ देतात आणि लहान भेटवस्तू वाण म्हणून देतात. हे सौभाग्य, स्नेह आणि आनंदाचे प्रतीक आहे. मकर संक्रांतीला सूर्य ज्या वाहनावर बसून एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला विशेष महत्त्व असते. हे वाहन प्रत्येक वर्षी बदलते आणि त्यावरच संक्रांतीचे फळ शुभ आहे की अशुभ परिणाम देते हे अवलंबून असते. यावर्षी 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांत आलेली आहे आणि संक्रांतीचे वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे आणि संक्रांतीचा वेश हा काळ्या रंगाचे वस्त्र घेतले आहे आणि हातात शस्त्र घेतले आहे. वाघावर संक्रांत आल्यामुळे काही प्रदेशात अस्थिरता किंवा प्रशासकीय बदल होण्याची शक्यता असते. जानेवारी महिन्यात थंडीचा कडाका असतो. काळा रंग उष्णतेचा चांगला शोषक असल्यामुळे तो शरीराला उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करतो. ज्या स्त्रियांचे नुकतेच लग्न झाले आहे, ज्यांची पहिली संक्रांत आहे, त्या स्त्रियांना काळ्या रंगाची साडी आणि त्यावर चांदीचे दागिने घालणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. परंतु जर तुम्हाला काळा रंग घालायचा नसेल तर तुम्ही लाल, पिवळा, केशरी किंवा गुलाबी या रंगाची साडी देखील परिधान करू शकता. हे रंग देखील अत्यंत शुभ आहेत. मकर संक्रांतीला दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामध्ये तीळ, गूळ, वस्त्र, नवे भांडे, खिचडीचे साहित्य किंवा पैसे अशा वस्तू दान केले जातात. या दिवशी दान केल्याने अनेक पटीने अधिक पुण्य मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा.